तो एकच मागील भाग राहणार आहे. त्याच्यामुळे मी एकदाच लिहिणार आहे. हा बाकी जे काही फ्रंटचं बदल होते ते तुम्ही लिहायचं आता. जरा हवा यायला कुठून तरी जागा सोडली तर बरं होईल. तो फॅन पुढे शोल्डर पट्टी राहिली. ठीक आहे. आता 0 ते 1 आपली जी उंची असेल त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून टाकणार. 0 ते 2 मुंडा खोली. आता डीप नेकचं ब्लाऊज बघतोय आपण, त्या पद्धतीनेच तुमचं मुंडा खोली राहणार आहे. 5, 5.5 ते 6 इंच. तुमचं हे शोल्डर आणि मुंडा एकच असतो. तो कमी छातीला म्हणजे 28-30ला हे येईल 5 इंच, म्हणजे 34 पर्यंत चालेल 5 इंच. तसं गळ्यावर पण डिपेंड असतं, म्हणजे 36लाही 5 चालू शकतं जर गळा डीप असेल. 10च्या पुढे असेल, 8च्या 9च्या पुढे असेल म्हणजे साधारणतः 10 इंच. 8च्या पुढे गळा असेल तेव्हा डीप नेक म्हटलं जातं. 8च्या खाली असणारा गळा. आणि 6 इंच जे आहे हे 40च्या पुढेच घेणार आपण. 40-42ला हे साधारणतः 38ला वगैरे टाका. कळलं? हे झालं. हे जेवढं मेजरमेंट असतं तेवढंच आपण इथेही टाकतो. कधीतरी इथलं शोल्डरचं कमी होऊ शकतं पण मुंडा तेवढंच राहील. ठीक आहे. तर 2 ते 3 चेस्टचा चौथा प्लस 1.5 इंच मार्जिन. 1.5 किंवा 2 आवडीनुसार मार्जिन ठेवा. मार्जिनला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता इथे 1 ते 4 तर वेस्टचं माप असतं. इथं वेस्टचा चौथा प्लस 1 इंच आपण टक्ससाठी घेतो आणि प्लस 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतो. ही शिलाई मार्जिन असते 1.5 इंच. वाढलं आहे लक्षात ठेवा. 1 इंच आपण टक्ससाठी घेतलेलं आहे आणि 1.5 इंच आपण हा शिलाई मार्जिन. हे 1.5 इंचाचं मार्जिन आहे दोन्हीकडं. झालं. 3 ते 4 जोडलो. आता 0 ते 5 जेवढा मुंढा टाकला तेवढंच घ्यायचं आहे. हं? 5, 6, 3 काटकोन. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आता. आणि 6 ते 7 1 इंच घेतो आपण हा तिरपं. हो मागील मुंड्याचा आकार. झालं. आता 5 ते 8 आपण शोल्डर पट्टीचं पण मेजरमेंट टाकतो. आपली रेडी शोल्डर पट्टी 2.5 इंची असते.
त्याच्यात अर्धा इंच प्लस करून टाकतो आपण 3 इंच. किती? 3 इंच शोल्डर पट्टी. म्हणजे शिवून तुमची 2.5 इंचाची होणार आहे. तयार 2.5 इंच असते. ठीक आहे. हे गळा रुंदी उरेल तेवढी उरेल. म्हणजे आता हे 5 आहे, याच्यातून आपण हे 3 इंच टाकणार. 5 ते 8 म्हटलंय मी. 5 पासून आपण शोल्डर पट्टीचं मेजरमेंट टाकतोय. इकडून टाकलेलं इथून इकडे टाकायचं शोल्डर पट्टीचं मेजरमेंट. इथं 1.5 उरू दे, 2 उरू दे, काही प्रॉब्लेम नाहीये. ब्लाऊज घातल्यावर तो असा पसरतो, त्याच्यामुळे हा कमी राहिला तरी चालतो. आता 8 ते 9 तुमची गळा खोली असेल, जी काही आहे ती 10 इंच वगैरे. आणि 9च्या इथून हा आडवी जे लाईन घेतो तर ती 3 इंच वगैरे घेऊ शकता तुम्ही. आणि ज्यांना नॉर्मलच गळा हवा आहे त्यांना 2.5च ठेवायचे. ज्यांना थोडा पसरलेला हवा आहे त्यांच्यासाठी आपण 3 इंच घेतो. म्हणजे इथं वाढलं तरी चालतं, इथं वाढवायचं नाही. इथं जे उरेल तेवढंच उरवायचं, इकडं वाढवायचं फक्त. गळा ज्यांना पसरलेला हवा आहे त्यांच्यासाठी, ज्यांना तिथल्या तिथंच हवा आहे त्यांच्यासाठी इथं 2.5च ठेवायचं आहे. पण इथं 1.5 आणि इथं पण 1.5 ठेवला तर तो ब्लाऊज बसणार नाही. त्याच्यामुळे 2.5 किंवा 3 इंच तुम्हाला ठेवायचीच आहे विड्थ. साडेतीन घेतला तर फार बाहेर जाणार आहे तो, त्याच्यामुळे 3 पर्यंत ठीक आहे. आता टक्स, मागील टक्स नाही, आता बाकीचे नंबर पुढे येणार आहेत ना, म्हणून नंबर नाही टाकत आहे. 1 ते आपण हे इथून 4 इंच घेतो. सगळ्या मापाला तेवढंच घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि A ते Dचा हा जो आहे तोवर 4, 4.5, 5 इंचापर्यंत साधारणतः टक्स असतो. पण या गळा खोलीवर अवलंबून असतो. गळा जर वर गेला तर टक्स उंचीला जास्ती असतो, गळा खाली असेल तर टक्सची उंची कमी राहणार आहे. हा झाला बॅक. फ्रंट इथंच करू का? ते अर्धा इंच टक्स शिवणार तुम्ही.